नमस्कार भावांनो बहिणीनो, शुभ सकाळ ते सर्वांना. आपलं काय चालू इकडं चहा पाणी तर झाली, 7:30 व्हायला लागले. त्याला लवकर जावं लागतंय, त्याचे आंघोळ चहा पाणी करून चालले गेले कामाला. कारण फोनमध्ये चार्जिंग नसल्यामुळं त्याच व्हिडिओ घेतलाच नाही. आणि आता मी लागले स्वयंपाकाला. इकडं चालला बा माझा स्वयंपाक. काय बनवायला लागले मी आज इकडं बनवायला मस्त आपली याची भाजी, शेपूची भाजी, डाळ शेपू बनवते. आणि इकडं बनवली खिचडी, इकडं लागली पीठ तिंबायला. चला सकाळची स्वयंपाकाची सुरुवात सुरू झाली. चला शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. बघा मंडळी, आत्ता चालू आहे मी आंघोळ करून. आंघोळ घेऊन केल्यावर तेल नाही लावलं मी कसाला, तेल लावायचं बाकी आहे कसं. आणि आलं तर आता चपात्या करणं चालल्यात. भाजी झाली मम्मीची, आंघोळ करूच तर आता भाज्या झाल्या. आता चपात्या. आता जेवण करतो मी. मम्मी भूक लागली मला. झाली स्वयंपाक, करा जेवण. काल आपलं बोर्ड खराब झालं होतं तर पाणी तापवायला गॅसवर पाणी तापवावं लागत होतं. दाखव ना बोर्ड. बस सुधरू. हे बोल्ड आहे मंडळी, याला सुधारलंय तर आता पाणी तापायला लागलं त्याच्यात. आपलं ते बोल्ड आहे. इथं एक बोल्ड लावले मम्मीने एक्स्ट्रावाले, ही लावून घेतली मम्मी. शेगडीसाठी लावलंय मंडळी म्या. पण रात्री मला म्हणजे पैसे गेलेत तर गेले. गॅस जेवढा लागेल तेवढा, पण शेगडी लावायची नाही. काय करू मी सांग. पप्पा मस्त म्हणले, शेगडीवर स्वयंपाक होतोय. पप्पा म्हणले ना शेगडी नाही वापरायची, नाही वापरायची गॅस. नाही म्हणते मला, नाही वापरायची म्हणजे आणायची नाही. शेगडी आणशील नीट साईडवर चल ना, असं जाऊ साईडवर. शेगडी आणशील तर शेगडी चालवायसाठी साईडवर चल. मी स्वयंपाक करूच तर बसत आहे. मी आपलं सकाळी लवकर चालल्या जातोय, शेगडी आणायची नाही. स्वयंपाक होतोय ना, तेवढंच गॅस वाचतोय ना. बघा मंडळी, आता जेवण वगैरे झालं माझं. आता जायचं साईटीवर. तर इकडं हे पप्पाचा डब्बा भरलाय, तिकडं आपला डब्बा भरलाय. आणि आता जायचंय मला साईटीवरती. ठेवले डब्बी मम्मी ना, आणि काय काढून द्यायला लागेल पहा मंडळी मम्मी. झालं ना त्याच्या कामाचा टाइम झाला की डबे घेऊन निघायचंच काम. हे काय आपल्याला डबे पटपट बनवून द्यावा लागत ना. झालंय आता निघा म्हणून चाललो मंडळी. चल. पहा मंडळी, आता नेमकंच जेवण झालं माझं. आणि आज काय कामाला नाही जायचं. आज मम्मीमुळे सुट्टी मारवली मला, कारण आज काहीतरी काम आहे. बाजारात पण जायचं आहे, तहसीलला पण जायचं. लय मोठे काम आहे. त्यात मागं राशीर वगैरे सगळं आणायचं आहे तुलाच. त्याच्यामुळे मला सुट्टीच मारायला लागते ना. आणि नेमकंच जेवण केलं बघा मी. इकडे 5-7 वाढला आहे. आणि आज मम्मीला पण नाही जायचं काही कामावर. तिथं चालल्यात गोधडा गाधडा दोन 2-4 दिवस रोज गोधड काढू राहिली. एक चालूच आहे. आज 2 रगे काढल्यात पाहतो. जसं डब्याला खराब होणारच नाहीत, कोणी अंगात घेणारच नाहीत. खराब होतील पण फरकच पडतोय. आणि धुवा तर लागतच ना त्याला. लास्ट टाइम का धुते दाबून तिकडे साईड डोर वाटत उन्हाळ्यात धुतले होते ना. ओके. त्याच्यानंतर आज उन्हाळ्यात धुतले होते. घरात पण बघा कसा कपडे पसारा काढून ठेवला तिनं. काय व्हायचे कपडे देत बघा. कपटच आवरीत होते. साड्या अशाच दिलेल्या होत्या कुंपून. पण मग लक्षात आलं पहिलं ऊन जाईल, पहिले रगी धुवून टाका मग आतला आवरावा. आमचं आता सगळं. आणि खरंच आता धरलं जोरात पाऊस आला तर मग आला पाऊस तर काय एवढं दोनच आहेत का काय. नाही मग ते दोन काय फायदा मग. उद्या वाळतं त्याचं काय. उद्या वाळतं त्याचं नाही काढलं. बरं रगी गोधडीचं नाही कमी. मंडळी, एक कुत्र पाय दिसतं गाडी खाली दिसत. ते खातं इकडं आणि झोपतं इकडं. नाटकी कुत्रे चांगलं. मग म्हणजे काय पाळी ही कुत्री पण पहा. कुत्री आहे का नाही कुत्री. कुत्रच आहे का. एक कुत्र इथं झालं भाकर टाकले तर इथं झोपू राहिले. जाईलच नाही ती पण कुठं पण. पाळलं मी त्याला सगळ्याचं लागलं म्हणजे पोटात दुखायला. आपण काहीच कामात नाही. ते कोणाला भुकत नाही काही नाही. नका का मुकानं मग उरले सुरलेलं खायसाठी पाळलं नाही. बरं आहे का. जनावर खात आहे. खरं शेरू बरं नव्हता का. शेरू तर मंडळी असत का भुकते, कोणाला जीव देत नाही. मग दुसरं कुत्रा घेईल. शिरू का. शिरूचा मालक असं निघून. साखर दंड लावतात ते. हा साखर दंड द्यायचे गाडी. निघ कोड लावतात. निघ लाल कोड लावतोय.
निघलात नाही लावित. नाही पण त्यांच्या गाडीला काही साखर नाही म्हणा, पण त्यांच्या गाडीत ते काय आता खोलल्याला पाहिजे. निघला 4 गाड्या आहेत बाहेर. एक गाडी तर आपल्या दारातच लावतो इथं इतके ते. हे काय की घालतोय कपडे आण मग कोणते कपडे दादा? नाही का? हां तर घेतलं नव्हतं कालचं शर्ट ते हां ते गडी मारून उरलाय. हो. सगळ्याच्या गाड्या बाहेरच राहतात. हां बाहेरच राहतात सगळ्याच्या गाड्या. हो. मंडळी आता दोन्ही धुवून सनी इथं पाणी निथळायला ठेवून दिलंय. पाणी निथळसर चला आपण घरातला आवरून घेतो. चला मी पण येऊ का? जीवर हालतं आता खाल्लंय पिल्लंय म्हणतोय आता जीव तर येईनच ना. मासे यावलेच आहे अजून अजून काय कांडी आहे ना कांडी पण लावायची का? भजन पडेल ना. काय बाबा बस का पडला का पाहिजे? पडला हम्म. हियर पडतात व्हायला. चला मंडळी पाहिजे आवरून घेते आता सगळं. आवड. इकडं साड्या काय त्या दिवशी काय बरोबर नव्हत्या, लावल्या नव्हत्या, काय नव्हतं. हम्म 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 लावून देऊ. हम्म. इकडे काय आहे? तिकडं तुमचे कपडे. अरे याच्यावाल्या लोक येणार आहे म्हणतात रे. हाय जे? अरे येतो नाही. काय आहे जे? ते टपावाल्या गोधड्यावाल्या इकडे लय येतात म्हणी. टपावाल्या नाही गोधड्यावाल्या नाही. आम्ही आल्यापासून कोणीच नाही म्हणलं इकडं. एक दोघी जणीला आजूबाजूच्याला विचारलंय तर म्हणी येतात सकाळी येतात. आपण आणि गेलो आज का? घरीच आहे तरी नाही. त्या दिवशी घरी होते तरी नाही. म्हणे तुम्ही कामाला जातात बाया सकाळीच येतात. कशाचं आलंय मंडळी सकाळी पाठी दुपार पाठी कोणीच यायला म्हणतात कसं? म्हणतात कसं काय माहिती आता काय म्हणतात तर म्हणणं चाललंय त्याच्यावर यायचं कोणाचाच पता नाही. कुकरावाला खारीवाला येतो बाबा. कुकरावाला खारीवाल्याला काय करायचं. ते मोबाईल घ्यायला पाहिजे ते भंगारवाला गहू नेणार येतोय. गहू घेणार आहे एकदाच आला डबल ते बी नाही आला. भटकला अजून तो. त्याला सांगितलं बी नाही की बाबा दुसऱ्या वर्षी तरी नाही आला. तरी नाही आला. काय म्हणावं. मासे है माती. तू काय असं धरूनच बसला का काय आता? मग आता काय करू? चल तुम्हाला लाईट आहे नाही खाली लावायचं आहे तर मी दुसरा टेप पाहतो आता. खाली लाईट लावायचं आहे म्हणजे सांगतो तुला दाखवितो नंतर थांबा. आवरलं पहा मंडळी आपलं सगळं काम आवरून झालंय. भैया बाहेर गेला होता. भैया बाहेर जाऊन पण आलाय तरी मी जागेवरच बसेल. तर बाप्पाचा दवाखाना केला का रे? बंद आहे कशामुळं? अरे चल मग आपण जाऊन यायचं मार्केटमध्ये. हा चला मंडळी मार्केटला जाऊन येते मी. थोडंसं काही घेऊन येते तुम्हाला पण दाखवते. चल राहिली आपली डाळ जागेवर. डब्बा गिब्बा घेऊन बसले होते राहिली जागेवर डाळ. तर डाळीचं मुहूर्त काय लागाना नाही. डाळ काय कडीला लागान नाही. चला येऊ जाऊन सनी आहे का नाही. चल बरं बाकी सगळं चालू असतं ना मार्केट. चला सगळं हा मी काय या बाई या बाई बोर गेले चाललंय बोर. कोणी राहिलं बोर. या मंडळी जेवायला
आवडलंय सगळं. जशी डाळ घेऊन बसले होते, भूक लागली होती आता भाकर खाऊन. आणि दुपारच्याला काय हे काय मग हे मग काय डाळ आणि ती कोणती सकाळी भाजी दाखवलं होतं ना त्याला. ती? बापरे, सकाळी दाखवलं होतं. कोण खाईन ते? काय अजून नाही म्हटलं काही, मला नाही काही. शेपूची भाजी, डाळ शेपू बनवली, खिचडी बनवली, जेवढं आपलं चपात्या बनवल्या. तुम्हाला सकाळी म्हणजे दाखवल्या होत्या ना. आता भूक लागली तर जेवण करायला लागली. या तुम्ही पण जेवायला. शेपाची भाजी ते कोण खाते? ते भात खाय. मी खाते ना, तुम्हाला खाऊ. लवकर मग बसून नाही बनव काही काही आहे काही घरात? बनवू का? हे टमाटर चटणी बनवेन, टमाटे नाही, आलू शिव दुसरं काय नाही घरात. आलू फ्रेंच फ्राईज बनवीन. बनवू. भूक लागेल तर आम्हाला बनवतात कसं? मला काय माहिती कसं बनवत होता. भूकला विचारावं लागेल. हं? भूकला विचारावं लागेल. विचार कुठला. अंदाज राहा. खूप छान. मस्त मावशी, खूपच छान. चला मंडळी, आवरलंय सगळं. आवरून गिरून सगळी एक झोप पण झाली. एक झोप झाली आज मस्त. आणि पहा, काय ताईची कमेंट होती, लोकांचं टेन्शन घेऊ नका. ताई लोकांचं टेन्शन घेतच नाही. लोकांचं टेन्शन घेतच नाही आपण. कशाच्याच भारत लोकांचं टेन्शन घेत नाही ते ताई. मी कशाच्याच भारत घेत नाही लोकांचं टेन्शन. स्वतःचं खायचंय, स्वतः कष्ट करायचे, स्वतःचं खायचंय. लोकांचं टेन्शन काय घ्यायचंय? नाही घेत ताई मी लोकांचं टेन्शन. आणि एक ताईची कमेंट होती अशी की बाई विरोधात कसं रे काय कसे विरोधात काय जातीवादी गाणे टाकते म्हणे बाई. एका ताईची कमेंट होती, आपण ताईच म्हणत आहे ना. एका ताईची कमेंट आहे तशी की बाया काय जातीवादी गाणे टाकते. आता ते गाणं जातीवादी आहेच काय? काय जातीवादी गाणं दिसलं ताई तुम्हाला? ते काहीच जातीवादी गाणं नाहीये, ते खरंच आहे. बापानं संविधान दिलंय म्हणजे दिलंय. ते जातीवादी गाणं काय आलंय त्याच्यामध्ये? तुम्हाला माहित आहे, साऱ्या जगालाच माहित आहे की बापानं संविधान दिलंय म्हणून. त्याच्यात जातीवादी काय आलं? जातीवादी काहीच नाही ताई. तुम्हाला थोडं ऐकायला, बघायला तुम्हालाच थोडंसं असं वाटतंय ते. तुम्ही तुमच्या मनालाच विचारा, मला मी नाही सांगत क्या नाही. आणि काही ताईंची कमेंट आहे की ताई किचनमधूनच एंट्री का? हो ताई, किचनमधूनच एंट्री आहे. आणि समोर व्हाल ताई आपल्याला लवकरच काढणार आहेत. आपण समोरचा व्हाल पाहुण्या रावळ्यासाठी काढणारच आहेत ताई. समोरचा व्हाल आपण लवकरच काढणार आहे. आणि कोणाचं म्हणणं आहे, आज थोडीशी लाईव्हला बसले होते तर एक ताईजी म्हणत होते की आम्हाला तुम्ही याला नाही बोलवलं, देव म्हणजे काय पूजाला नाही बोलवलं, कारण आपण पूजा मोठी केलीच नाही. समोरचा व्हाल बांधू, मोठी पूजा करू, सगळ्याला बोलू. हे काय बरोबर आहे ना? त्या अधुऱ्या कामामुळे झालं होत आहे, नाही तर मी सर्वांनाच बोलवणारच तर होतीच. ठीक आहे. आणि कोणाच्या कमेंट आहेत, खूप छान आहे ताई घर, खूप छान आहे ताई. मावशी घर, कोणी ताई म्हणतं, कोणी मावशी म्हणतं. सगळ्यांना काय काय छान घर सांगतात ना, मस्त. चला 4:30 झालेत, 5 वाजत आलेत. व्हिडिओ टाकायचा टाईम झालाय. चला आता मी थांबवते व्हिडिओ इथंच. चला सर्वांना नमस्कार, धन्यवाद मनापासून. जय भीम, बाय बाय. चला.